चमचमीत आणि चटपटीत अशी ही मटकीची भाजी आज आपण बनवणार आहोत। तर ही भाजी बनवण्यासाठी आपल्याला कसल्याही प्रकारचं वाटण करण्याची काहीच गरज नाहीये। अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने नेहमीप्रमाणे आजची ही रेसिपी असणार आहे। तर ही रेसिपी तुम्हाला नक्की आवडेल याची मला खात्री आहे। तर ही भाजी आपण कधी पण अगदी झटपट घाईच्या वेळी लवकरात लवकर अशा पद्धतीने बनवू शकतो। तर चला लगेच रेसिपीला आपण सुरुवात करूयात। इथे मी कालच मटकी भिजत घातली होती। आज याला तुम्ही पाहू शकता किती छान पद्धतीने मोड आलेले आहेत। तर या मटकीला आपण स्वच्छ 2 ते 3 वेळा धुवून घ्यायचे आहे आणि मग याची आपण भाजी बनवणार आहोत। तर इथे मी पातेलं गरम करायला ठेवलेलं आहे। 2 ते 3 मोठे चमचे तेल घ्यायचं आहे। आता यामध्ये मोहरी घालायची आहे। मोहरी छान अशी फुलू द्यायची आहे। त्यानंतर इथे जिरे घालायचे आहेत। जिरे मोहरी छान अशी तडतडली की भाजीला चव खूप छान येते। त्यामुळे जिरे मोहरी छान असे फुलू द्यायचे आहेत। तर आता यामध्ये थोडासा आपल्याला कढीपत्ता घालायचा आहे आणि थोडेसे लसणच्या पाकळ्या घालायच्या आहेत। तर इथे मी लसणच्या पाकळ्या बारीक अशा कट करून घेतलेल्या आहेत। जास्त असं आपल्याला बारीक अशी पेस्ट नाही करायची आहे। लसण आपल्याला असा मोठा असा थोडासा ठेचून घ्यायचा आहे। कढीपत्ता घातलेला आहे। आता यामध्ये थोडी हळद घालायची आहे। हळद घातल्यानंतर इथे मी बारीक कट केलेला कांदा घातलेला आहे। कांद्याला पण चांगलं असं परतून घ्यायचं आहे। 2 ते 3 मिनिटांमध्ये कांदा असा चांगला मऊसूद होऊ द्यायचा आहे। त्यानंतर इथे आपण टोमॅटो घालणार आहेत। कांदा चांगला परतला गेला की त्यामध्ये टोमॅटो घालायचा आहे। टोमॅटो पण लवकर असं परतल्या जातं। त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं। टोमॅटो आणि कांदा चांगला असा मॅश झाला पाहिजे। त्यामुळे भाजीला खूप छान अशी चव येते। आता यामध्ये चटणी घातलेली आहे। तर लाल तिखट तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथे कमी जास्त करू शकता। इथे मी 2 चमचे लाल तिखट घातलेलं आहे। हे चांगलं असं परतून घ्यायचं आहे। यामध्येच आपण थोडीशी कोथिंबीर घालणार आहोत। कोथिंबीर घातल्यानंतर पण याला 2 ते 3 मिनिटं चांगलं असं परतून घ्यायचं आहे। आणि आता आपण यामध्ये मटकी घालणार आहोत। तुम्हाला हवं असेल तर मटकी तुम्ही आधी थोडीशी परतून पण घेऊ शकतात। साईडला थोडी उकडून घेतली तरी देखील चालेल। पण मी सर्व मसाल्यामध्येच ही मटकी परतून घेणार आहे। या पद्धतीने भाजी खूप छान लागते आणि अगदी झटपट होते। कमी वेळेमध्ये ही भाजी तयार होते। आपण इथे कसल्याही प्रकारचं वाटण बनवलेलं नाहीये। फक्त टोमॅटो, कांदा आणि अद्रक लसूण याच्या पेस्टमध्ये आजची आपली अगदी साधी सोपी अशी रेसिपी आहे। तर आता इथे मी चवीनुसार मीठ घातलेलं आहे। मीठ घातल्यानंतर पण परत एकदा याला 2 ते 3 मिनिटं चांगलं असं आपण परतून घेणार आहोत। कमी गॅसवरती भाजीला सतत आपल्याला हलवत राहायचं आहे, नाहीतर खाली भाजी डागू शकते। आता यामध्ये तुम्हाला ज्या पद्धतीने पाण्याचं प्रमाण घट्ट पातळ तुम्हाला भाजी हवी आहे त्यानुसार इथे पाणी घाला। मी इथे गरम पाणी घातलेलं आहे किंवा कोमट पाणी घालायचं आहे। आणि आता इथे थोडासा शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे। भाजलेले शेंगदाण्याचा कूट इथे मी घातलेला आहे। यामुळे भाजीला खूप छान अशी चव येते आणि ग्रेव्ही पण आपली घट्ट अशी होते। हे पहा, अशा पद्धतीने पण आपण याला 2 ते 3 वेळा उकळी काढून घेतल्यानंतर भाजीचा रस्सा हा घट्ट होतो। त्यामुळे याला 2 ते 3 मिनिटासाठी आपण उकळून घेणार आहोत। हे बघा, आत्ता छान अशी उकळी भाजीला आलेली आहे। तर याला आपण 2 ते 3 मिनिटं चांगलं असं उकळून घेणार आहोत। तर ही मटकीची भाजी खूप लवकर होते आणि झटपट अशी शिजल्या पण जाते। तर याला आपण 2 ते 3 मिनिटं झाकून ठेवणार आहोत। 2 ते 3 मिनिटानंतर याला एकदा चेक करायचं आहे। हे पहा, मस्त आपली चमचमीत आणि झणझणीत अशी मटकीची भाजी तयार झालेली आहे। तुम्ही पाहू शकता, अगदी कमी वेळेमध्ये आणि कमी साहित्यात झटपट अशी होणारी ही रेसिपी आहे। तर तुम्ही पण ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली ते। तर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा। तर चला पुन्हा भेटूया।
अशाच एका साध्या, सोप्या आणि झटपट अशा होणाऱ्या रेसिपीसोबत